नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे आरोग्य विभाग भरती, पोलीस विभाग भरती आणि अन्य पशुसंवर्धन भरती वगैरे सगळ्या भरती आहेत. त्याचे फॉर्म भरून घेतलेले आहेत मित्रांनो, पण एक्झाम कोणतीच झालेली नाही आणि त्याच्यासाठी कंपनीची निवड रखडलेली होती. तर ती कंपनीच्या निवडसाठी 18 कंपन्यांनी अर्ज केले होते. तर त्यातल्या 4 कंपन्या सिलेक्ट झालेल्या आहेत. तर त्या 4 कंपन्यांपैकी काही कंपन्या ब्लॅकलिस्टेड मध्ये आहेत. ब्लॅकलिस्टेड म्हणजे ज्यांनी परीक्षेमध्ये गैरप्रकार केला होता, म्हणजे पैसे भरून वगैरे विद्यार्थ्यांना पास केलं होतं असे त्यांच्यावर आरोप आहेत मित्रांनो. अशा कंपन्या ब्लॅकलिस्टेडमध्ये असलेल्या कंपन्या आता त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे मित्रांनो, असं वाटतंय. तर त्यांचं सिलेक्शन झालं असलं तरी विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे 2 दिवस ते परत पुढे ढकललेलं आहे मित्रांनो. तर नेमकं काय निर्णय लागतो विद्यार्थ्याच्या बाजूने, जर निर्णय लागला तर एक चांगली कंपनी मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी, कारण त्यांच्या अभ्यासाचा कस, त्यांच्या नॉलेजचा कस लागणं आणि योग्य विद्यार्थ्याला त्याचं सिलेक्शन मिळणं गरजेचं आहे. पण तसं जर नाही झालं तर जसं महापोर्टल गेल्या वर्षी होतं 2 वर्षापूर्वी, त्यांनी कसा घोळ केला होता तसा घोळ होण्याची शक्यता आहे. पैसे भरून अक्षरशः लोकांना ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी टाईम संपल्यानंतरसुद्धा ज्यांनी पैसे भरलेत त्यांना ते पेपर लिहून देत होते आणि अशा प्रकारे लोक सिलेक्शन झाले होते. खरा अभ्यास करणाऱ्यांचा उपयोगच झाला नाही मित्रांनो. तर बघा, परीक्षा कधी आणि कशा होतील ह्या सगळ्या व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माहिती जे हे बघतंय सेंटर, म्हणजे ज्या लोकांना किंवा जे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काम आहे हे माहितीकडे आहे. तर त्या माहिती नेमकं काय करणार आहे त्याची बिग अपडेट आहे मित्रांनो. तर बघूया आपण काय प्रॉब्लेम आहे त्याचा. सगळ्यात महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज. सरळ सेवा भरतीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. सरळ सेवा भरतीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला म्हणजे कंपनीचं सिलेक्शन पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. बघा, लाखो विद्यार्थ्यांचे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहे. का तर जे कंपनी निवडणार आहेत, निवडलेली कंपनी ॲक्च्युली, पण ती चुकीची निवडली आहे, तर विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आहे. तर लाखो विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केल्यामुळे त्याचा निर्णय परत थोडासा पाठीमागे घेण्यात आला आहे. एक कंपनी परत एकदा, आणि यांना न्यायालयानेच त्यांना तशी परवानगी दिली आहे. ज्या करप्टेड कंपन्या होत्या किंवा ज्यांचा ब्लॅकलिस्टमध्ये कंपन्या होत्या त्यांना न्यायालयानेच तसं सांगितलेलं आहे, कारण त्यांचं बजेट कमी आहे. परीक्षा घेण्यासाठी त्या कमी फी लावणार आहेत त्यासाठी. पण ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या अक्षरशः फी जास्त लावणार आहेत, का तर त्यांची क्वालिटी चांगली असणार आहेत आणि ते योग्य प्रकारे अटेंडन्स करणार आहेत. कारण विद्यार्थ्याकडून जेव्हा आपण परीक्षा फी घेतो ते सगळे परीक्षा फीमधूनच सगळं अरेंजमेंट केलं जातं, परंतु हे सगळं आता चुकीचं होतं मित्रांनो. तर बघूया काय विषय आहे तो. बघा, सकाळवर बघतो ही बातमी आपण. बघा, निविदा प्रक्रियेत 18 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी तांत्रिक पडताळणी ज्या कंपन्या पात्र झालेल्या आहेत, ज्या सर्वात कमी रेटवर काम करण्यास तयार आहेत, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे बघा, सर्वात कमी रेटवर काम करण्यास तयार आहेत या कंपन्या, त्याच कंपन्याची यादी पुढील 2 दिवसात सरकारला सादर केली जाणार आहे. बघा, राज्य शासनाच्या सेवेतील गट क आणि गट ड सरळ सेवा पदभरतीसाठीचा निविदा प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये 18 पैकी 4 कंपन्या पात्र ठरल्या असून त्यांची अंतिम यादी 2 दिवसात राज्य शासनाला सादर केली जाईल. त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची हे राज्य सरकार आणि संबंधित विभाग निश्चित करणार आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य शासनाच्या भूमिकेकडे लागेल. तर 40,000 पदासाठी जवळजवळ 40,000 पदासाठी 32 लाख जणांनी अर्ज केलेले आहेत. महायुती सरकारच्या काळात महापरीक्षा पोर्टल होतं आणि भरती करताना डमी उमेदवार बसवणे, गुणामध्ये बदल करणे अशा अनेक कारणामुळे ही भरती वादात सापडली होती. महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केले. त्याऐवजी दुसरी एजन्सी नियुक्त करण्यासाठी मार्च 2020 निविदा काढली होती. गेल्या 8 महिन्यात जवळपास 25 वेळा मुदतवाढ दिली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण मनसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी माहितीकडे याबाबत लेखी खुलासा मागितला होता. त्यावर व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोग यांनी खुलासा केला आहे. बघा, सकाळशी बोलताना त्या म्हणाल्या, निविदा प्रक्रियेत 18 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी तांत्रिक पडताळणी ज्या कंपन्या पात्र झालेल्या त्या सर्वात कमी रेटवर काम करण्यास तयार आहेत. अशा कंपन्यांची यादी पुढील 2 दिवसात राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षा घेण्याबाबत संबंधित विभाग शासन स्तरावर निर्णय घेईल. तसेच ज्या पात्र कंपन्यावर ब्लॅकलिस्टेड आहेत असा आरोप आहे त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. ज्या नामवंत कंपन्या अपात्र ठरल्या आहेत त्यांना निविदेतील अटी मान्य नसल्याने अपात्र झाले आहेत. साहजिक आहे मित्रांनो, ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्यांना त्यांचा रेट परवडत नाही गव्हर्नमेंटचा, त्यामुळे त्या तिथं अपात्र ठरलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्या हातात एवढंच आहे, कसं का होईना पण अभ्यास करत राहावा
बाय चान्स तुमचं कसं नशीब असेल तिथे तुम्ही लागून जाल. किती गोळ झाला ना तरी काही ना काही होत राहील. पण या गोष्टीकडे तुम्हाला माहीत असावं म्हणून फक्त बघत चला, पण माघार घेऊ नका अजिबात. तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ते जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचता याव्यात म्हणून.